हॅलो स्टुडंट्स, मी अक्षता तुमची एज्युकेटर तुम्हा सर्वांचं ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत करते. ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मनी एक कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे फॉर अपकमिंग महाराष्ट्र TET परीक्षा 2023 आणि ह्या पर्टिक्युलर कोर्समध्ये आपण होल सिलेबस ऑफ महाराष्ट्र TET एक्झाम जे आहे ते डिस्कस करणार आहोत. या पर्टिक्युलर सिरीजमध्ये आपण अंकगणित हा विषय स्टार्ट केलेला आहे. त्यामधला आजचा लेक्चर नंबर 1 मध्ये आपण संख्या आणि संख्याचे प्रकार जे आहे ते डिस्कस करणार आहोत. यामध्ये संपूर्ण संख्या काय असतात, मूळ संख्या, त्यासोबतच नैसर्गिक संख्या आणि या रिलेटेड तिन्ही कॉन्सेप्टशी रिलेटेड प्रश्न परीक्षेमध्ये कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात हे आज आपण डिस्कस करणार आहोत. तर सोप्या भाषेमध्ये अतिशय जे आहे हे लेक्चर्स असणार आहे. त्यासोबतच लेक्चरची जी कॉन्सेप्ट आहे अशा पद्धतीने डिझाईन करण्यात आलेली आहे की जास्तीत जास्त तुम्हाला गुण जे आहेत अंकगणितामध्ये भेटतील. महाराष्ट्र TET परीक्षा 2023साठी जो कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे वाया ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म, यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 साठी तुम्हाला फॉलोइंग फीचर्स प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. तुम्हाला फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येतील. सोबत फुल सिलेबस नोट्स, 50 मॉक टेस्ट असतील, त्यासोबत फुल सिलेबस MCQs असतील. हे सर्व जे फीचर्स आहेत, फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलेबस नोट्स, 50+ मॉक टेस्ट, फुल सिलेबस MCQs, हे सर्व तुम्हाला इन दी कोर्स फीस ऑफ 3000 रुपीज प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. फीस असणार आहे 3000 आणि या 3000च्या फीसमध्ये तुम्हाला हे सर्व फीचर्स जे आहेत भेटून जातील. दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करून कोर्सला एनरोल करू शकता. नंबर आहे 8669316919 और 8179138413. ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या द्वारे सुद्धा तुम्ही कोर्सला जे आहे एनरोल करू शकता. मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये ते एक्सप्लेन करेल. यामध्ये तुम्हाला हायलायटिंग फीचर 1-on-1 मेंटरशिप प्रोव्हाइड करण्यात येईल. ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे प्लेस्टोरवरती अवेलेबल आहे. तिथून तुम्ही ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करा विथ सच अ लोगो. इन्स्टॉल केल्यावरती ॲप्लिकेशनला ओपन करा. अशा पद्धतीचा UI दिसेल. या पर्टिक्युलर UI मध्ये खालच्या बाजूला स्टोअर नावाचं आयकन आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावरती तुम्ही माय कोर्सेस या पेजवरती जाल. त्या माय कोर्सेस पेजमध्ये वरच्या साईडला जो आहे सर्च टॅब आहे, त्या सर्च टॅबमध्ये तुम्हाला TET असं टाईप करायचं आहे. टाईप केल्यास खालच्या बाजूला कोर्स जे आहे त्याच्यासोबतच फीस पण डिस्प्ले होऊन जाईल. TET कोर्सला एक्सक्लुडिंग दुसरे कोर्सेस पण आपल्याकडे अवेलेबल आहेत, जसे की CTET साठी आपल्याकडे पेपर 1 पेपर 2 साठी कोर्सेस अवेलेबल आहेत. सोबतच डिफरंट सेट एक्झामिनेशन, महाराष्ट्र सेट असेल किंवा डिफरंट स्टेट सेट एक्झामिनेशनसाठी सुद्धा आपल्याकडे कोर्सेस अवेलेबल आहेत. CSIR नेट असेल, UGC नेट असेल, पेपर 1 ॲज वेल ॲज पेपर 2 साठी सुद्धा आपल्याकडे जे आहे डिफरंट कोर्सेस अवेलेबल आहेत. तर तुम्ही यापैकी कोणत्याही एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्यासाठी हे ॲप्लिकेशन अतिशय उपयोगी ठरणार आहे. विदाउट एनी फर्दर ड्यू आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करू. द व्हेरी फर्स्ट क्वेश्चन ऑफ टुडेज लेक्चर इज सर्वात लहान नैसर्गिक आणि सर्वात लहान संपूर्ण संख्येची बेरीज काय आहे. ऑप्शन दिलेले आहेत 0, ऑप्शन नंबर B आहे 1, ऑप्शन C आहे 2, ऑप्शन नंबर D आहे 4. सम ऑफ द स्मॉलेस्ट नॅचरल अँड स्मॉलेस्ट होल नंबर इज हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या पूर्वी आपल्याला 2 कॉन्सेप्ट इथे माहिती असणं गरजेचं आहे. एक आहे नैसर्गिक संख्या आणि दुसरं असते पूर्ण संख्या. ठीक आहे, पूर्ण संख्या. तर नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्येमध्ये एक्झॅक्ट फरक काय ते तुम्हाला मी सांगते. नैसर्गिक संख्या म्हणजे असे काउंटिंग नंबर, असे नंबर किंवा अशी संख्या ज्यांना आपण काउंट करू शकतो, ज्यांची सुरुवात 1 पासून होते त्यांना आपण बोलणार आहोत नैसर्गिक संख्या. ज्यांची सुरुवात 1 पासून होत असते, 1 पासून अप टू इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे काय, असे नंबर ज्यांना आपण काउंट पण नाही करू शकत. ठीक आहे, सुरुवात कुठून व्हायली, 1 पासून व्हायली. असे काउंटिंग नंबर्स, असे नंबर अशा संख्या ज्यांना आपण मोजू शकतो, सुरुवात 1 पासून होते त्यांना नैसर्गिक संख्या आपण असं बोलतो. पूर्ण संख्येची डेफिनेशन सिम्पली अशी आहे, सुरुवात 0 पासून होत असते. यांची सुरुवात जी आहे 0 पासून होत असे काउंटिंग नंबर्स ज्यांची सुरुवात 0 पासून होते त्यांना आपण पूर्ण संख्या बोलतो. असे काउंटिंग नंबर्स ज्यांची सुरुवात 1 पासून होते त्यांना आपण नैसर्गिक संख्या किंवा नॅचरल नंबर्स बोलतो. आणि पूर्ण संख्या म्हणजेच होल नंबर. ठीक आहे, प्रश्न काय विचारला आता, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती. सर्वात लहान नैसर्गिक संख्या जे 0 आहे. पूर्ण संख्या सर्वात लहान कोणती, 0. ठीक आहे, तर ह्या
सर्वात लहान नैसर्गिक 1, सर्वात लहान पूर्ण संख्या 0 ह्याची बेरीज विचारलेली होती. 1 + 0 काय येणार आहे? 1. म्हणून ऑप्शन नंबर बी जो आहे या प्रश्नासाठी करेक्ट आन्सर असणार आहे. यामध्ये आपण 2 कॉन्सेप्ट शिकल्या. एक होती नैसर्गिक संख्या आणि दुसरी होती पूर्ण संख्या, होल नंबर अँड नॅचरल नंबर. नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होत असते, पूर्ण संख्येची सुरुवात 0 पासून होत असते. हा जो प्रश्न आहे सीटेट एक्झामिनेशनमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. आपल्या पण एक्झामला हा प्रश्न येऊ शकतो. तर तुम्हाला नैसर्गिक आणि पूर्ण संख्येची कॉन्सेप्ट क्लिअर आहे का नाही याच्या बेसिसवरती हा क्वेश्चन आहे. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2 जो बोलत आहे तो आहे प्राईम नंबर म्हणजे काय? व्हॉट आर द प्राईम नंबर्स? परत हा पूर्वी विचारल्या गेलेल्या प्रश्नपत्रिकेतला प्रश्न आहे. ऑप्शन नंबर ए बघू. 3 घटक असलेली संख्या. प्राईम नंबर्स बद्दल बोलतोय. प्राईम नंबर म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण मूळ संख्या बोलतो. ठीक आहे. तर मूळ संख्या काय आहे हे विचारण्यात आलेलं आहे. ऑप्शन नंबर बी बघा. 2 पेक्षा जास्त घटक असलेली संख्या. 0 घटक असलेली संख्या वरीलपैकी खालील नाही. प्राईम नंबर्स, व्हॉट आर द प्राईम नंबर्स हा क्वेश्चन आहे. अ नंबर विथ 3 फॅक्टर्स, नंबर विथ मोर दॅन 2 फॅक्टर्स, और अ नंबर विथ 0 फॅक्टर, और नन ऑफ द अबोव हे ऑप्शन्स दिलेले आहेत. तर मूळ संख्या काय आहे हे तुम्हाला मी सोप्या भाषेत आधी एक्सप्लेन करते, मग आपण आन्सरकडे जाऊ. ठीक आहे. मूळ संख्या त्यालाच आपण प्राईम नंबर्स बोलतो. मूळ संख्या म्हणजे अशी संख्या ज्याचे फक्त 2 घटक असतात किंवा फक्त त्यांचे 2 फॅक्टर्स पडतात. लक्षात घ्या, फक्त 2 फॅक्टर्स. 2 पेक्षा जास्त पण नाही आणि 2 पेक्षा कमी पण नाही, फक्त 2च हवेत आपल्याला. ह्याला एक्सप्लेन करण्यासाठी मी तुम्हाला इथे एक एक्झाम्पल देते. ठीक आहे. आपण काही नंबर्स घेऊ, जसे की 2, 3, 4, 5. ही तर मी 4 काही नंबर्स घेतलेत, 6 पण घेऊन टाकूया. ठीक आहे. तर आता लक्षात घ्या, फॅक्टर्स आणि घटक याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगत आहे. आता 2 हा कोणाकोणाच्या पाड्यात येतो? 2 हा 1च्या पाड्यात येतो, 2 हा 2च्या पाड्यात येतो, 3 हा 1च्या पाड्यात येतो, 3 हा 3च्या पाड्यात येतो, 4 हा 1च्या पाड्यात येतो, 2च्या पण पाड्यात येतो आणि 4च्या पण पाड्यात येतो, 5 हा 1च्या पाड्यात येतो आणि 5च्या पाड्यात येतो, 6 1च्या पाड्यात येणार आहे, 2च्या पाड्यात, 3च्या पाड्यात आणि 6च्या पाड्यात. ठीक आहे. आता मी इथे तुम्हाला डिरेक्टली फॅक्टर्स काय एक्सप्लेन केले. म्हणजेच काय, 2 हा 1 आणि 2च्या पाड्यात येतो, म्हणजे 2चे झाले सर 2 फॅक्टर्स. 3 हा 1 आणि 3च्या पाड्यात येतो, म्हणजे 3चे झाले परत 2 फॅक्टर्स. 4 हा 1, 2 आणि 4च्या पाड्यात येतो, म्हणजे 4चे झाले 3 फॅक्टर किंवा 3 घटक. 5 हा 1 आणि 5च्या पाड्यात येतो, म्हणजे 5चे झाले 2 घटक. 6 हा 1, 2, 3, 4 ह्या 4 नंबर्सच्या पाड्यामध्ये 6 येतो, म्हणजे 6चे झाले 4 फॅक्टर. प्राईम नंबरची डेफिनेशन, मूळ संख्या काय म्हणत आहे सर? मूळ संख्या म्हणत आहे की फक्त 2 घटक पाहिजे. फक्तला हायलाइट करून ठेवा. फक्त 2 घटक. 2 पेक्षा जास्त नाही, 2 पेक्षा कमी नाही. 4 चे 3 घटक आहेत म्हणून 4 तर प्राईम नंबर मधून कटला. इथे 6चे बघा, इथे 6चे 4 घटक आहेत म्हणून 6 पण इथून प्राईम नंबर मधून कटला. अर्थात 2, 3, 5 हे झाले मूळ संख्या. ठीक आहे. तुम्हाला हे मी एक्झाम्पल दिलेले होते. तुम्हाला माहिती असायला पाहिजे की मूळ संख्या काय आहे, मूळ संख्येमध्ये किती फॅक्टर्स असतात, 2 फॅक्टर्स असणे म्हणजे काय, 2 घटक असणे म्हणजे काय, ह्याचा पण अर्थ मी तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेन केला. जर नसेल समजला तर व्हिडिओला थोडं पॉज करा, रिव्हर्समध्ये जा आणि व्हिडिओला थोडं रिवाइंड करून तुम्ही परत एकदा स्लो ह्याच्यामध्ये ऐकू शकता. ठीक आहे. अशा पद्धतीने मूळ संख्या काय आहे काय नाही ह्याची कॉन्सेप्ट मी आता शिकवली. आता प्रश्नामध्ये पहिला ऑप्शन बघा, 3 घटक असलेली संख्या. आताच आपण शिकलो फक्त 2 घटक पाहिजे, 3 नाही जमणार. 2 पेक्षा जास्तही नाही, 2 पेक्षा कमी नाही. ऑप्शन 2 बोलतोय जास्त, 2 पेक्षा जास्त, म्हणजे हे पण ऑप्शन कटला इथे. ठीक आहे. सी ऑप्शन बघा, 0 घटक असलेली संख्या. हे पण चुकीचं आहे. ठीक आहे. फॅक्टर्स असणं गरजेचं आहे. वरीलपैकी काहीही नाही हे करेक्ट आन्सर असणार आहे. का? कारण आपल्याला रिक्वायर्ड आन्सर काय पाहिजे होतं? रिक्वायर्ड आन्सर पाहिजे होतं सर प्राईम नंबर्स किंवा मूळ संख्या म्हणजे फक्त 2 घटक असलेली संख्या. ठीक आहे. जे ऑप्शनमध्ये दिलेलं नाहीये म्हणून आपण ऑप्शन नंबर डी इथे चूज केलं. आता आपण प्राईम नंबर शिकलं, मूळ संख्या शिकलं. तुम्हाला मी एक क्वेश्चन देईल. तुम्हाला क्वेश्चन जो आहे, क्वेश्चनचं जे आन्सर आहे हे तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवायचं आहे. मी तुम्हाला विचारत आहे, 1 हा प्राईम नंबर आहे का नाही, 1 जी संख्या आहे ही मूळ संख्या आहे का नाही, हे तुम्हाला मला कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवायचं आहे.
ठीक आहे. तर एक ही संख्या प्राईम संख्या मूळ संख्या आहे का नाही हे तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवा. हे एक होमवर्क असणार. यासोबतच दुसरं होमवर्क जे तुम्हाला करायचं आहे कंपल्सरीली, सो दॅट तुमचं प्रेपरेशन ईजमध्ये जाईल. 1 पासनं ते 100 पर्यंत जेवढे काही प्राईम नंबर्स आहेत ते तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढायचे. ठीक आहे. ते तुमचं काय इम्पॉर्टन्स आहे, प्राईम नंबरचं तुमच्यासाठी काय इम्पॉर्टन्स आहे काय नाही तुम्हाला अपकमिंग लेक्चर्समध्ये समजेल. म्हणून जे काही होमवर्क मी प्रोव्हाइड करत जाईल रोज तुम्हाला, ते तुम्ही छोटे छोटे होमवर्क्स करत चला. ठीक आहे. मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. आता हा जो क्वेश्चन नंबर 3 आहे, हा क्वेश्चन नंबर थोडासा डिफरंट आहे, आउट ऑफ द नंबर सिस्टम. ह्याला आपण नंतर घेऊयात. ठीक आहे. त्यापूर्वी आपण क्वेश्चन नंबर 4 सॉल्व्ह करूया. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 कशाबद्दल बोलतोय बघूयात. सर्वात लहान समसंख्या कोणती मूळ संख्या आहे? सर्वात लहान समसंख्या कोणती मूळ संख्या आहे? ऑप्शन नंबर ए दिलेला आहे 2, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 1 अँड ऑप्शन नंबर डी 0. स्मॉलेस्ट इवन नंबर विच इज अ प्राईम नंबर हा प्रश्न विचारण्यात आलेला. आता प्राईम नंबर काय आहे, मूळ संख्या काय, लास्ट स्लाइडमध्येच मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. आता प्रश्न निघतो समसंख्या काय आहे. समसंख्या ज्याला आपण इंग्लिशमध्ये इव्हन नंबर असं बोलतो. सो असे नंबर असतात, असे संख्या असतात ज्यांना आपण 2 नी इझिली डिवाइड करू शकतो. ओके. नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 2, नंबर्स अशा संख्या ज्यांना आपण 2 नी भागू शकतो त्या संख्येला आपण समसंख्या बोलणार. एक्झाम्पल घ्या 2, 4, 6, 8. ठीक आहे. एक्झाम्पलसाठी घेते. याला 2 नी भागाकार करून बघा. 2 नी हे प्रत्येक संख्या जी आहे डिवाइड होत आहे. प्रत्येक संख्या जी इथे मी लिहिलेली ते 2 नी डिवाइड होत चाललेली आहे. यावरनं आपण काय सांगणार, 2, 4, 6, 8 मॅम ही समसंख्या झाली. ठीक आहे. आता विषम संख्या दॅट इज ऑड नंबर. ऑड नंबर म्हणजे काय असते, विषम संख्या. ठीक आहे. विषम संख्या म्हणजे अशी संख्या ज्यांना आपण 2 नी भागाकार करू शकत नाही, भाग देऊ शकत नाही, अशा संख्येला आपण ऑड नंबर बोलणार. द नंबर विच आर नॉट डिव्हिजिबल बाय 2. फॉर एक्झाम्पल 1 असेल, 3 असेल, 5 असेल, 7 असेल, ह्यांना आपण 2 नी भागाकार करू शकतो का, 2 नी भागल्या जाऊ शकतात का ही संख्या, नाही जाऊ शकत. म्हणून ह्या संख्यांना आपण काय बोलणार आहोत, विषम संख्या. आता प्रश्नामध्ये काय विचारण्यात आलेलं, प्रश्नात विचारण्यात आलेलं आहे की अशी कोणती समसंख्या आहे जी सगळ्यात लहान आहे प्लस ती मूळ संख्या पण आहे. एक लक्षात घ्या, इथे तुम्हाला फॅक्च्युअल गोष्ट मी सांगते यामध्ये की 2 ही अशी एकच संख्या आहे, एक अशी एकच समसंख्या आहे. प्लीज हायलाइट करा, ही एक अशी एकटी समसंख्या, एकटी अशी एकच समसंख्या जी मूळ संख्या पण आहे. म्हणजे ह्याला मी असं म्हणू शकते का, बाकीचे जे सगळे मूळ संख्या आहेत, बाकीचे जे सगळे उरलेले प्राईम नंबर्स आहेत ते 100% ऑड नंबर असणार आहेत, ते 100% विषम संख्याच असणार आहेत. फक्त 2च अशी एक मूळ संख्या आहे जी समसंख्या आहे. गॉट इट. म्हणून हे जे ऑप्शन नंबर ए आहे 2 हे करेक्ट असणार आहे. ही एक फॅक्च्युअल गोष्ट होती, लक्षात ठेवा की 2 इज दी ओनली इवन प्राईम नंबर. 2 इज दी ओनली इवन प्राईम नंबर. आणि हा पण प्रश्न जो आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधला क्वेश्चन आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण काही कॉन्सेप्ट शिकल्या. जसे की पहिली कॉन्सेप्ट होती नैसर्गिक संख्येची, दुसरी होती पूर्ण संख्या आणि होल संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे असे काउंटिंग नंबर्स ज्यांची सुरुवात 1 पासून होत असते. पूर्ण संख्या म्हणजे अशी संख्या ज्यांची सुरुवात 0 पासून होत असते. ठीक आहे. हे माहिती असणं गरजेचं होतं. दुसरं काय होतं सर, कॉन्सेप्ट ऑफ प्राईम नंबर. प्राईम नंबर म्हणजे काय, असे संख्या ज्यांचे फक्त 2 घटक पडतात, 2 फॅक्टर्स पडतात, त्यांना आपण काय बोलणार आहोत, मूळ संख्या. 2 पेक्षा जास्त पण नाही आणि 2 पेक्षा कमी पण नाही. नेक्स्ट कॉन्सेप्ट जी आपण शिकली दॅट वॉज समसंख्या आणि विषम संख्या. बरोबर. समसंख्या म्हणजे काय सर, इवन नंबर्स ज्यांना आपण 2 नी डिवाइड करू शकतो. दुसरं विषम संख्या, ऑड नंबर्स ज्यांना 2 नी आपण डिवाइड करू शकत नाही, किंवा आपण काय बोलू शकतो, 2 नी भागल्या जाऊ शकत नाही, त्या संख्येला आपण काय बोलणार आहोत सर, विषम संख्या. गॉट इट. सो अशा पद्धतीने हे काही कॉन्सेप्ट होते. हा जो क्वेश्चन आहे थोडासा डिफरंट आहे, आउट ऑफ दी नंबर सिस्टीम, म्हणजे नंबर सिस्टीम मधलाच आहे नो डाऊट, बट थोडासा जे आता आपले बेसिक कॉन्सेप्ट चालू
त्याच्यापेक्षा थोडा डिफरंट आहे, म्हणून हा क्वेश्चन उद्याच्या लेक्चरमध्ये आपण घेऊया. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आजच्या लेक्चर पुरते एवढेच क्वेश्चन्स होते. उद्याच्या लेक्चरमध्ये अजून आपण जे PYQs आहेत आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत रेलेव्हंट टू एक्झामिनेशन ते आपण घेऊया. ठीक आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. प्लीज जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज नक्की व्हिडिओला लाईक करा. कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळू शकता कुठल्याही पद्धतीचं जे आहे प्रॉब्लेम येत असेल तुम्हाला रिगार्डिंग द एनरोलमेंट ऑफ द कोर्स किंवा व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट्स असतील तर. आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. यासोबतच कोर्सला एनरोल करायचं असेल तर मी तुम्हाला परत एकदा हा व्हॉट्सॲप नंबर इथे दाखवेल. दॅट इज 8669316919 किंवा 8179138413 च्या द्वारे तुम्ही जे आहे कोर्सला एनरोल करू शकता आणि कोर्सची जी फीस आहे ती 3000 रुपये. अशा पद्धतीने थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.